कमिटी आली की फडणवीस साहेबांशी बोलू ना. आपण लोकांना व्यक्त करणार. पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर राज्याच्या राजकारणापासून ते गाव पातळीपर्यंत समाजकारणापर्यंत तीव्र पडसाद उमटतायत. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी तातडीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली, ज्यावर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शासन करण्याचे आदेश दिले आहेत. या फोनवेळी नेमकं काय घडलं, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, तसंच या प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. या घटनेची सुरुवात 1 मे 2026 रोजी झाली. पीडित चिमुरडी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी आपल्या आजीकडे नसरापूर येथे आली होती. खेळता खेळता अचानक ती बेपत्ता झाली आणि संपूर्ण कुटुंबाची धावपळ सुरू झाली. शोध घेत असताना गावातील एका जनावरांच्या गोठ्यात या चिमुकलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. तपासात समोर आलंय की एका 65 वर्षीय नराधमानं या कोवळ्या मुलीचं अपहरण केलं, तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची ओळख पटेल या भीतीनं दगडानं ठेचून निर्गुण हत्या केली. एका निष्पाप जीवाचा असा अंत पाहून संपूर्ण नसरापूर गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांचा संताप उसळला. लोक रस्त्यावर उतरले. आमदार शंकर मांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांना फोन लावून या घटनेची भीषणता कथन केली. मांडेकर यांनी मागणी केली की अशा नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांच्यावर कायद्याचा असा वचक बसला पाहिजे की पुन्हा कोणाची अशी हिंमत होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी यावर तत्परता दाखवत पोलीस प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केलंय की या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल केलं जावं आणि हे प्रकरण विशेष न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न केले जावे. फडणवीस साहेब स्वतः बोलत होते, ठीक आहे तुमच्या मनात राग आहे त्याबद्दल आमचं काय दुमत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, परंतु आपल्याला आता आपण चर्चा केली, आपण तुमच्या गावातली 8-10 लोक प्रमुख जमा एकत्र आपण फडणवीस साहेबांची वेळ घेऊ. ही काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे. याचं कधी कुणालाही मनाला न पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते, मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात, आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅकवर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा करू. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय. शुक्रवारी रात्री संतप्त ग्रामस्थांनी पुणे बेंगळूर महामार्गावरील नसरापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलं. शेकडो महिला आणि तरुण या आंदोलनात उतरले होते, ज्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आरोपीला आमच्या स्वाधीन करा किंवा त्याला तातडीनं फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी मोठ्या कष्टानं जमावाला शांत केलं आणि आरोपीला अटक केल्याची माहिती दिली आहे. आज नसरापूर आणि आसपासच्या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. दुकानं, व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. लोक अजूनही रस्त्यावर आहेत. सध्या आरोपी राजगड पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिक तपास करतायत. या संतापजनक घटनेनंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तातडीनं नसरापूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि तपास यंत्रणेला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. सर्व पुरावे गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. SP संदीप गिल यांनीही संतप्त ग्रामस्थांना आश्वासन दिलंय की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतील, जेणेकरून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळेल. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत घृणास्पद असल्याने त्याला कायद्यातील तरतुदीनुसार कठोरतम शिक्षा म्हणजेच फाशी व्हावी यासाठी ठोस दोषारोप पत्र सादर करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. घटनेनंतर निर्माण झालेला तणाव पाहता SPंनी नागरिकांना शांतता राखण्याचं आणि पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. त्यांनी खात्री दिली आहे की पोलीस प्रशासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणि संताप आणलाय. राज्य सरकारनं या प्रकरणात विशेष सरकारी वकील नियुक्त करून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता या खटल्याकडे लागलं असून या चिमुरडीला कधी न्याय मिळतो याची प्रतीक्षा जनता करते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.